संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठमध्ये AISF व संभाजी ब्रिगेड विद्यार्थी संघटना यांच्या वतीने BA BCOMची सेमिस्टर पद्धती बंद करण्यात यावी, PhDचे शुल्क कमी करण्यात यावे, विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क कमी करण्यात यावे, तसेच शैक्षणिक वर्ष 2018-19चे जे परीक्षा शुल्क महाराष्ट्र शासनाने माफ केले आहे ते अद्यापही विद्यार्थ्यांना मिळाले नाही, याबाबत संघटनेमार्फत कुलगुरू यांना निवेदन देण्यात आले। या विषयास अनुसरून निवेदन सादर करण्याचे कारण की अमरावती विद्यापीठात 2016चे कायद्यानुसार कला व वाणिज्य शाखाकरिता सेमिस्टर पद्धती सुरू करण्यात आली। सेमिस्टर पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना फायदा कमी व त्याचा मानसिक त्रासच जास्त वाढला आहे, कारण त्या पद्धतीची अंमलबजावणी व्यवस्थित होताना दिसत नाही। पाठ्यक्रम पूर्ण होत नाही तर परीक्षा येते। कधीकधी विद्यार्थ्यांना त्यांचा पाठ्यक्रमही माहीत नसतो व परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठ जाहीर करून देते, त्यामुळे विद्यार्थी संभ्रमात सापडलेला आहे। तसेच 2016च्या कायद्यानुसार PhDची शुल्क खूप मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आली आहे। हे शुल्क 40 ते 50 हजार रुपयापर्यंत गेले असून इतके पैसे गरीब विद्यार्थ्यांनी कुठून आणावे याचा विचार कुलगुरूंनी करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे। आमच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या अशा आहेत की सेमिस्टर पद्धती ही बंद झाली पाहिजे, कारण की सेमिस्टर पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांचा कुठल्याही प्रकारचा लाभ होताना आम्हाला दिसत नाही आहे। महत्त्वाचा मुद्दा हा आहे की सेमिस्टर पद्धतीमुळे वारंवार विद्यार्थ्यांना परीक्षेला समोर जावं लागतं। 2 महिने झाली की परीक्षा, 3 महिने झाली की परीक्षा, विद्यार्थ्यांना सिलेबस सुद्धा माहिती नाही, त्यामुळे विद्यार्थी संभ्रमात आहे। सेमिस्टर बंद करा हा आमचा पहिला मुद्दा आहे। त्यानंतर दुसरा मुद्दा आमचा हा आहे की PhDमध्ये एवढी शुल्क वाढ झालेली आहे की 50 हजार रुपये विद्यार्थ्यांना मोजावं लागते। बाकीच्या युनिव्हर्सिटीमध्ये 5,000 रुपयेमध्ये PhD मिळते आणि आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये 50,000। गरिबांचे विद्यार्थी आहे इथे 50,000 रुपये ते कुठून आणतील? ते PhD करावं की नाही करावं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। हा आमचा दुसरा मुद्दा आहे की PhDमध्ये जी शुल्क वाढ झालेली आहे ती शुल्क वाढ कमी करावी, 5,000 रुपयापर्यंत आणावी, हा आमचा दुसरा मुद्दा आहे। तिसरा मुद्दा आमचा हा आहे की 2018-19 मध्ये महाराष्ट्र शासनानं हंगाम दुष्काळ जाहीर केला। त्यामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करा असा सरकारचा आदेश होता। विद्यापीठांना पत्र आलं, त्यासाठी आम्ही निवेदन आणि आंदोलन पण केले। विद्यापीठाने आम्हाला आश्वासन दिले की आम्ही माफ करतो, परंतु 1 रुपया हे शुल्क माफ झाले नाही, विद्यार्थ्यांकडून वसूल करण्यात आले। एवढे मोठे करोड रुपये कुठे गेले हा आमचा सवाल आहे। दुसरा महत्त्वाचा सवाल आहे की 1500 ते 1000 800 पर्यंतची फी वाढी आहे, परीक्षा शुल्क वाढलेलं आहे। आपण चौकशी करू शकता, आमच्याकडे त्याचा डेटा आहे, आम्ही पकडून चर्चा करून नाही का। प्रश्न हा आहे सर की ह्या विषयावर आम्ही सगळं आंदोलन करून आलो की परीक्षा शुल्कही माफ झाले आणि विद्यापीठामध्ये एवढा भंगल कारभार चालू आहे की कधी विद्यार्थ्यांचे गुण तपासले जातात, कधी पास विद्यार्थी नापास दाखवले जाते, कधी त्यांची मार्कशीट वेळेवर मिळत नाही, मिळालीच तर 1 महिन्यानंतर लेट मिळते, ॲडमिशन होत नाही। हे फार मोठे प्रॉब्लेम्स आहे, याकडे विद्यापीठ दुर्लक्ष करत आहे। ह्या मागण्या आमच्या रास्त आहे। ह्या मागण्या जर आमच्या पूर्ण झाला नाही तर 8 दिवसात आम्ही विद्यापीठ बंद करू, हा आमचा तीव्र आंदोलनाचा इशारा आम्ही कुलगुरू साहेब। आज जर कुलगुरू साहेबांना आमची मागण्या मान्य केल्या नाही तर 8 दिवसात विद्यापीठाला लॉक लावू, हे आमची ग्वाही आहे आणि आम्ही आमच्या शब्दावर ठाम राहू। मग त्याचे दुष्परिणाम काहीही हो, आम्ही भोगायला तयार। अमरावती येथून शफीक अहमद यांचा विदर्भ न्यूज करिता हा वृत्तांत।